योकार हा समृता कणगावकर, सुरेखपळेचे हेडलाईन्स। राज्याक उदका पुरवण दिवपी तिळारी कनाल थारला धोक्याचो, शिवोलच्या आमदारान कनालाच्या स्थितीचेर मागल्या जाप। मंगळारा गोंयांत ऑरेंज अलर्ट लागू आशिल्ल्यान पडटलो उटंगराचो पावस, पावसाक मेळटलो खर वाऱ्याचो सांगात, नुस्तेमाऱ्यांक दिला शिटकावणी। काल सावन सुरू जाला पावसाळी अधिवेशन, गोंयांत साबार प्रस्नांचेर तापली विधानसभा, विरोधकांनी पेटयले प्रस्नांचे फार। आनी आतांच्यो कोंकणी खबरो विस्तारान। वर्सुकी गळटेक लागून राज्याक उदकाची पुरवण करपी तिळारी कनाल हुस्क्याचे कारण थारला। कालवो फुटिल्ल्यान शिवोलेत हुंवार आयले उपरांत थळावे आमदार डिलायला लोबोन कालव्याचे स्थितीचेर जाप मागल्या। विधानसभेच्या अधिवेशनात कितें चर्चा जाली ती पळयात। Dilapidated condition of Tilari Canal irrigation project in Sodia. सर हे आमचे कनाल हा पयले सद्या तुका देव बरें करूं म्हणटा। लास्ट इयर ते फ्लडिंग जावन तुवें आमच्या त्या लोकांक फायनान्शियल एसिस्टन्स दिले, पूण फ्लडिंग जायना जावपाक। पयले सद्याक ते तिलारी कनाल गेल्या त्या वर्सा म्हाका लास्ट इयर आय मीन इन जुलाय जुलाई 24 लास्ट इयर तुवें सांगलेले की ऑक्टोबर नोव्हेंबर 24 तेजे वॉटरप्रूफिंग करतले म्हणून, बट इट इज नॉट डन टील डेट। सो प्रॉब्लेम कितें जाता, ती लिकेज आहा त्या कनालान, आख्ख्या आमच्या लोकांची सोकपिटां बसतात, सेप्टिका बसतात, शेतां लावंक मेळना, आमचे लोक सगळे शेतकार थंयसरले, सगळी बांयो भरोन लोकांच्या घरांनी उदक, आख्खी भिंती तेंचे इट गेट स्पॉयल द वॉल्स ऑफ द हाउसेस। सर म्हाका तूं फकत सांग केन्ना पासून हे तिलारी कनाल दॅट स्ट्रेच विच फॉल्स इन माय सोडिया विलेज विल बी वॉटरप्रूफ्ड। आता आयकात WID मंत्री सुभाष शिरोडकरान हाचेर कितें जाप दिली ती। लायनिंग करपाचें काम जे आसा केंद्राचें ते आमी सामकें दोडामार साकून ते हांगा पर्यंत घेतिल्लें आसता तुज्या लेफ्ट बँक कॅनलाक। तुजी जी एरिया जी आसा पळय न्ही सडया म्हणटात थंय शिवोले, थंय तोय कॅनल जो आसा ताजी लायनिंगाची टेंडर जे आसा पळय न्ही ते 15/7/2024 टेंडर काडला। टेंडराचो कॉस्ट जे आसा पळय न्ही इट इज ऑलमोस्ट 9,75,30,000 रुपीज। हे टेंडर जे आसा पळय आमकां फाटल्या वेळार एक्झिक्यूट करपाक मेळना। आमी नॉर्मली नोव्हेंबर डिसेंबरात हे कॅनलाचें लायनिंग काम करता आशिल्लें, पूण जालें कितें डिसेंबरात हे फाटी देर वॉज एट ओल्ड गोवा देर वॉज एक्सपोजिशन, आनी त्यामुळे एक्सपोजिशनाच्या निमित्तान लाखांनी लोक गोंयांत येवपाचे आनी तांकां उदकाचे त्रास जावचे न्ही, तांकांच म्हणजे विशेष करून पर्वरी सायडीन जे कोण रावतले येतले वगैरे, पर्वरी कलंगूट नंतर मागीर बागा वगैरे हे भागांतल्यान जे कोण ट्युरिस्ट येवन रावतले तांकां त्रास जावचे न्ही म्हणून हे लायनिंगाचें काम आसा पळय न्ही ते आमी घेवना। आता इमिजिएटली बाय नोव्हेंबर डिसेंबर ताका एजन्सी बी सगळी फिक्स जाल्ली आसा, इवन वर्क ऑर्डर हॅज बीन इश्यूड आणि नोव्हेंबर डिसेंबर आमकां कामे सुरू करून मेळटले। आमदार निलेश काब्राल हाणें हो प्रस्न सोडोवपा खातीर आधुनिकतायेच्या वापराची सुचोवणी केली। आज टेक्नॉलॉजी चेंज जाल्या, जशें आमी आज म्हणटा पळय तुका काल रिक्वेस्ट केल्लो म्हाजे दोळे आतां डबल जाल्या वकलां घालून आनी म्हाका हार्ड कॉपी दी म्हणून थोड्यो गोश्टी। तशेंच आतां कॅनलाक लायनींग येयला, स्पेशल लायनींग येयला स्पीकर एकदां घातले की इट हॅज गॉट अ लायफ ऑफ 15-20 years। सो माझे सिंपल क्वेश्चन तुका स्पीकर सर, will this new type of technology put in your GSR so that हे कॉन्क्रीट घालून जे इतले वर्सां सिपेज जाता थंयच न्ही आमच्या सायडीन कॅनल आसा, आमच्या सायडीन ते सिपेज जावन जे ते सांगता पळय ते आमच्या सायडीन जाता। आतां फक्त हांव ते आमच्या सायडीन कित्याक म्हणटा तिलारीचो प्रश्न म्हणून आमच्या सायडीन कित्याक म्हणटा थोडे विचारतलो, पूण म्हाजे प्रश्न तुका विचारपाचे आहा whether new technology will be adopted and whether this technology will be replicated, because once you implement this technology the life of this lining is almost 10 to 15 years which is guaranteed. So whether you will be implementing in your GSR this new technology, this is my question to you sir. उपरांत कालव्याच्या अस्तराचेर जावपी खर्चाचेर विरोधकांनी प्रश्न उबारले। ऐकात। The previous estimate of this project was 12.1 crore to line the canal.
which remained pending for approval. Now a fresh estimate is come, which is around 9.75 crore. So what justifies this revised cost? किती justification line करप same पहिले 12 कोटी estimate केली, ती 12 कोटी estimate तशी दोली, आता 9 कोटी estimate केली. शिमिट उणी झाले, बेत उणी झालो, लोखंड उणी झाले, किती उणी झाले, प्रेस उणी झालो. व्यंजन जे विचारले पयली जे about the tender cost, the amount of the tender was 11.74 crores, 16% below gela contractor, and that's why the cost has come down to 9.75. गोवा 365 खातीर डायलन रॉड्रिगीस, सुभाशीष गोवेकार आणि अरुण नाईक. काल पोरण्या इमारतींक लागून म्हापसा म्हातारे दिसपाक लागला हे गोवा 365 चो कॅमेरो दिसपट्टो दाखयत आसा. आता पालिकेन कांय कड्डम जाल्ल्यो इमारती मातये भरवण करपाचो आदेश दिला खरो, पूण ह्या मोडक्या इमारतीत आशिल्ले डॉक्युमेंटाचे कितें अशीच एक गत आमकां जनता हाऊस इमारतीशी पळोवपाक मेळटा. सगळे डॉक्युमेंट इमारती भितर आसा जाल्यार अधिकाऱ्यांनी इमारत सील केल्ल्यान थळाव्यांनी निरशेवणी उक्तायल्या. पळयात नितीक्षा गांवकाराचो रिपोर्ट. म्हापसा अलंकार थिएटराची ओल्ड बिल्डिंग आसा जनता हाऊस ही आयज नगरपालिकेन इनिशिएटीव घेवन ती आयज सीज केल्ली. कित्याक तर ही बिल्डिंग खंय तरी कोसळपाच्या मार्गार आशिल्ली. आयज आमी पळयता म्हापसा मतदारसंघात अश्यो खुबश्यो ओल्ड बिल्डिंग्स आहा त्यो खंय तरी आयज सीज करपाची गरज आसा, बिकॉज तेंची परिस्थिती खूपच पिड्ड्यार आसा. आयज नगरपालिकेन इनिशिएटीव घेवन हांगा जे जनता हाऊस बिल्डिंग आसा तशे तिनूय एंट्रन्स जे आसा बंद केल्ले आसा. हांव पळय हांव तुमकां कितें सांगपा पळय विथ रेफरन्स टू दीस बिल्डिंग, व्हेरी इम्पॉर्टंट थिंग, ह्या बिल्डिंगेक सकयल ग्राउंड फ्लोराचेर बर्थ, मॅरेज, डेथ रिकॉर्ड एंड इन्व्हेंटरी प्रोसिडींग्स स्पेशली ऑफ कॅथलिक्स, कल्चरल डेटा ऑफ गोवा is still lying in this building, and it is completely scattered all around. Somebody has to take initiative and see that the documents are retrieved and sent back to the sub-registrar or to the archaeological department. That is only what I want to tell. Thank you very much. आमकां तरी काय ना, आमी तांकां वेकेट हे केला न्हू. सो तेंचे आतां म्हणणें की भितर सगळे डॉक्युमेंट्स बीन तशेंच आहा आनी तरी आसतना तुमी ते हे करता, बंद करता म्हणून. तुमी कितें म्हणटा हेजेर सर? तशें कितें आसा डॉक्युमेंट्स बी आमी तांकां वेकेट करपाक हे दिला न्हू. वेकेट जाले म्युन्सिपालिटीचे आसा पळय ते डॉक्युमेंट्स आसा म्हणटा ते खरें आसा न्हू. तुमी आतां सर हे कितें बंद करता न्हू? तुमी पळयला बी वचून खाली आसा काय ना ते भितर कोण ना न्ही सद्या. आमी आतां काम हे स्टार्ट करच्या पयलीं वचून पळोवन आयले. ते जाले तो वेगळो प्रश्न. आतांच तो कोणी एक भायर दिला की तो हांगा सगळे बोध अथवा बाकीचे जे सगळे डॉक्युमेंट्स आसा न्हू ते कांय खबर ना तुमकां. तुमी काय लक्ष बी मारूंक ना. आमी नोटीस काडल्या न्हू ऑलरेडी वेकेट करपाक. सो त्या बेजीचेर आमी आतां ते सेलिंग करतात. वेकेट करपाक काडल्यार कोण रेजिडेंट रावता तांकां न्हू डॉक्युमेंट्साचे कशें कितें ते पोर्तुगीज टायमा वयले आसा म्हणटा ते खबर ना. गोवा 365 खातीर नितीक्षा गांवकार, समरिता खणगांवकार आणि वैष्णवी साळगांवकार. घेऊया एक ल्हानसो विसव. विसव उपरांत येवकार पळय फुडल्यो खबरो. जेन्ना सावन मोपा विमानतळ आयला तेन्ना सावन मोपा आनी दाबोळे विमानतळाचो वाद पेटत आसा. दाबोळे विमानतळ खंयचेच परिस्थितीत बंद करचो ना अशें आश्वासन मुख्यमंत्र्यान दिला. ह्या विमानतळावयल्यान विमानां वळोवची न्हय नाजाल्यार थळाव्यांच्या येणावळीचेर हाचो परिणाम जावपाचो भंय मुरगांवचो आमदार संकल्प आमोणकारान उक्तायला. पळयात. सोमारा गोंय विधानसभेत मोपा आनी दाबोळे विमानतळ चलोवपाची शक्यताय आनी उपरांताची राखण करपाचे गरजेचेर चर्चा जाल्ली. आमदार मायकल लोबो हाणें विचारिल्ल्या प्रस्नाक जाप दितना मुख्यमंत्री प्रमोद सावंत हाणें दाबोळे विमानतळ खंयचेच परिस्थितीत बंद करचे ना अशें आश्वासन दिलें. दाबोळे विमानतळा कडेन विमान कंपन्यांक आकर्षित करपा खातीर सरकारान विविध अनुदान आनी सुविधा दिल्यात अशेंय ताणें फुडें सांगलें. दाबोळे सावन मोपा मेरेन कितलीशींच आंतरराष्ट्रीय विमानां स्थलांतरीत करपा विशीं विरोधी वांगड्यांनी हुस्को उक्तायला. मोपा विमानतळा वयल्यान मेळपी महसूल 65.88 कोटी रुपया मेरेन पावला अशेंय ताणें काल विधानसभेत नमूद केल्लें. मजगतीं दाबोळे विमानतळ उरतलो अशें आश्वासन मुख्यमंत्र्यान दिलां. पूण ह्या विमानतळा वयल्यान विमानां मोपा वळोवची न्हय असो भंय आमदार संकल्प आमोणकारान उक्तायला. पळयात. तुमचे मेन तुमकां लागता दाबोळे एअरपोर्ट
हाजे वयर तुमकां कितें सांगता पळय दाबोलीम एअरपोर्ट हो आमच्या आख्ख्या मुरमागांव तालुका लोकांक लागता तशें आख्ख्या साऊथ गोवा आनी पयलींसून आमचो दाबोली एअरपोर्ट आसा आनी आमच्या गव्हर्मेंटान आमकां एश्युरन्स दिल्लेले आसा की दाबोली एअरपोर्ट हो उरतलोच म्हणून पण आमचो एकूच फियर आसा कितें बाबा दाबोली एअरपोर्ट उरतलो बट तेच्या बरोबर फ्लायट जी आसा ती डायवर्ट जावची न्हू मोपा आनी ज्यो पयलींच्यो फ्लायटी आसा ज्यो दाबोली चलतल्यो त्यो रावच्यो थंयसर मोपा न्यू फ्लायटी घेया तुमी कित्याक हांगा जर फ्लायटी कमी जाल्यार लोकांचो बिझनस वयतलो आमचे ते टॅक्सीकार भाव आसा बाकीचे लोक ते एअरपोर्टाचे कितलेशे लोक काम करता लोडर आनी बाकीचे भाशेन कित्याक हो सगळो एक सेटबॅक बसतलो अरावंड एक 10,000 लोक अनएम्प्लॉयड जातले सो गव्हर्मेंटान आमकां एश्युरन्स दिल्लेले आसा कित्याक आमी फ्लायट डायवर्ट करपाना म्हणून ते आमचे सेंट्रल गव्हर्मेंटा कडेन उलयतले आनी म्हाका पूर्ण खात्री आसा की हो एअरपोर्टाक कांयच कसलोच प्रॉब्लेम ना हो एअरपोर्ट चलतलो बट फक्त आमचो एकूच फियर आसलो ती फ्लायट डायवर्ट जावची न्हू कित्याक थंयसर आमचे टॅक्सीकार भाव आसा ते टॅक्सीकार भाव येलो ब्लॅक टॅक्सीवाले आसा लोकल टॅक्सीवाले आसा ते तेजेरूच आपले लायफ आपली फॅमिलीक थंयसर जीव धरला कित्याक हेजेरूच धंदो करून फाल्यां हो बंद जाल्यार तेंची फॅमिली रस्त्यार येतली सो तेज्या लागून आमकां तेंची फूल काळजी आसा आनी आमकां गव्हर्मेंटा कडून एश्युरन्स मेळिल्ले आसा की बाबा हो एअरपोर्ट उरतलो गोवा 365 खातीर विलियम रॉड्रिक्स समृता खणगांवकर आनी ओमकार देशप्रभू सरकारी कामाक आसून जे दिसवड्यार असले तांकां टेम्पररी स्टेटस राज्य सरकारान जाहीर केलो तांच्या पगारात वाड जातली जाल्यार कांय जाणांचो पगार दुप्पट जातलो भाजपान पत्रकार परिशद घेवन मुख्यमंत्र्याच्या ह्या निर्णयाची पुराय माहिती दिली डेली बेसिसचे जे वर्कर्स काम करताले तांकां आज आमच्या राज्य मंत्रिमंडळान जे आमचे माननीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हेड करतात तांणी आज तांकां टेम्पररी स्टेटस हो दिल्लो आसा आनी फाटली कितलीशीच वर्सां जी एक काम ते ह्या गव्हर्मेंट डिपार्टमेंटांनी किंवा म्युनिसिपालिटीनी ते सफाई कर्मचारी आसूं किंवा एलडीसी आसूं ड्रायव्हर आसूं एमटीएस आसूं ही कामां एज अ डेली वेजीस वर्कर म्हणून करताले तांकां खंय तरी गव्हर्मेंटा कडल्यान टेम्पररी स्टेटस मेळिल्लो आसा आनी म्हाका दिसता हे खूब व्हडलें डिसिजन आसा कारण जवळ जवळ 3,000 डेली वेजीस वर्कर्स जे आसा तांकां ह्या डिसिजनांतल्यान खूब थाकाय मेळटली डेली वेजीस वर्कर म्हणून तांकां जवळ जवळ म्हयन्याच्या अखेराक 13-14 हजार हातीन मेळटाले गव्हर्मेंट सर्वंट आसून सुद्दां म्हणजे डेली वेजीस आसून सुद्दां गव्हर्मेंट डिपार्टमेंटांनी काम करून सुद्दां पण म्हाका अशें दिसता की आतां जवळ जवळ तांची जी सॅलरी आसा ती जवळ जवळ 20,000 पेक्षा 20,000 वयल्यान स्टार्ट जातली आनी जे 7 वर्सां तांणी काम केलां तांकां जवळ जवळ 21,800 एज पर देर पोजिशन तांकां ते मेळटले आनी जाणी 20 वर्सां जांची जाल्या ह्या डेली बेसिसाचेर फाटली 20 वर्सां जे काम करता तांची सॅलरी जी आसा ती डबल जातली म्हणजे जवळ जवळ 40,000च्या आसपास जातली डेली 20-25 वर्सां एज अ युनियन लीडर म्युनिसिपालिटीचो हांव तांचे फाटल्यान म्हणजे खुबशे कितें चीफ मिनिस्टर जाले मनोहर धरून हो विशय आमी जाणून घेतलो आनी म्हाका खूश भोगता की ह्या सीएमान हो विशय आज तडीक लायिल्लो आसा ताणें आज कॅबिनेट डिसिजन घेवन आज डेली बेसाक एक टेम्पररी स्टेटस शॉर्ट टू रेग्युलेशन दिल्लो आसा हांव ताजे देव बरें करूं म्हणटा आनी तांकां तांचें अभिनंदन करता तशेंच बाकीचे कॅबिनेट मेंबर्स तांचें हांव अभिनंदन करता की ताणें आज कॅबिनेट डिसिजन हाजेर घेतलें आसा पण हो इशू जो आमी जो खूब वर्सां तो हाताळ्ळो ताका आमी टेम्पररी स्टेटस म्हणटा तो आमी पर्मनंट स्टेटस मागताले पण आज फूल जावन फुलाची बाग तांकां जाल्ले आसा आनी टेम्पररी स्टेटस म्हणजे एज गूड एज पर्मनंट स्टेटस म्हणून तो तांची सेक्युरिटी जाता एक सेक्युर्ड पेमेंट तांकां मेळटलो तशेंच मोस्ट इम्पॉर्टंटली तांकां वर्करांक पेन्शन मेळपाक तांकां पेन्शन मेळटलें आफ्टर रिटायरमेंट डेली वेजाचो तांकां पेन्शन मेळनाशिल्लें ते पेन्शन मेळटलें हो म्हत्वाची गजाल आसा गोवा 365 खातीर डायलन रॉड्रिगीस गौतमी गांवकार आनी वैष्णवी साळगांवकार काल सावन पावसाळी अधिवेशनाक सुरवात जाली विरोधी पक्ष फुडाऱ्यांनी गोंयच्या साबार मुखेल विशयांचेर प्रस्नांचे फार पेटयले अशीच प्रस्नावळ चालूच उरतली आयकात राजकारण्यांक कॅम्पेन तुमच्या अगेन्स्ट एक कॅम्पेन चालू लॉ एंड ऑर्डर फेल्ड लॉ एंड ऑर्डर म्हणून आणि लॉर्ड्स काडटा ते प्रत्यक्षात ते आसता कर कमी जातलो काय ना ते सरकार ठरयतले आणि जे कितें ते विशय जे मांडलेले आसा
ते ऑलरेडी विषय आमी सरकारा दरबारी मांडलेले आसा आनी तेजेर एक्टिविटीनूय जाल्ले आसा. बजेटाचे काल जे डिस्कशन आसा ते जाल्ले आसा आनी फुडें आयचो जो मेन मुद्दो आमी लावन दवरलेलो आसा तो म्हणजे रोड वायडनींग आसा. सद्याक तुमकां खबर आसतलें गोंयभरांत कितलेशे नोटिसीस येयल्ले आसा घरां डेमोलिश करता, शॉपां डेमोलिश करपाक. सो बजेटाचेर आमचें डिस्कशन उरलें आहा, प्लस 0 आवर घायलो आहा आमचे आनी कॉलिंग एटेन्शनूय घायलो तेजेर. प्लस आतां कोण ते क्वेश्चनारांक ते टॉपीक कितें क्वेश्चन गेल्यार तेजेर डिस्कशन आमचें मेळटलें, आमी तेजेरय करतलो. की जे ड्रग्स धरतात सरकार ते धरतकर एक व्हडलो आवाज करतात आनी इंटरनॅशनल रेट सांगतात. एक्चुअल कितें आहा की रेट गोंयान कितें आहा ती सांगूंक जाय. आनी जे ड्रग धरतात ते ड्रग कसले धरतात, गांजा आनी चरस. पूण आज गोंयांत चलता कितें, आज गोंयांत चलता कोकेन आनी MDMA. बॉडी ऑफ डेमोक्रेसी और हाऊस ऑफ डेमोक्रेसी, अनजस्टिस, लोकशाहीची हत्या. आनी हातूंत भितर ही जी फेरीज आसा तातूंत भितर कम्फर्ट्स जावं बाकीच्यो सगळ्यो गोश्टी आसात. सो म्हजे कोतान फेर कमी करपाचो प्रश्न येना, पूण आमी परत एक फावटी कन्सल्टेशन करतले. थंयचे लोकल MLA आसात आनी मुख्यमंत्र्या कडच्यान इरेग्युलर आहा ती आतां 3 जाणां फाटी CMन सांगलां की आपूण इरेग्युलर आहा ती आमी करून घालतले अशें म्हणलां. तारीख पे तारीख फायनान्स कमिशन कितें सांगता तांकां तारीख दिता येते, CAG रिपोर्ट कितें सांगता तांकां तारीख दिता येते, रस्त्यार होंड पडो आहाय तांकां तारीख पे तारीख. सो टॅक्स बूक इस्कलां टॅक्स बूक नाय तांकांय तारीख पे तारीख. बरें चल्लां सगळे डिमांड्स आनी जे आमचे कॉन्स्टिट्युन्सीचे इश्यूज आसात स्पेशली ते इश्यूज घेवन फुडें चल्लेलो आसा. काय ते सरकार योग्य तरेने हाताळतील. सुरल्याच्या लोकांना बी त्यांच्यासाठी वेगळ्या तऱ्हेचं उत्पन्न करण्यासाठी जे कायद्याप्रमाणे जे आहे जे फॉरेस्ट ॲक्ट प्रमाणे ते पाळलं गेलेलं आहे. मंत्र्यांनी अशें म्हणलां की थंय थोडे एनक्रोचमेंट्सूय जाता जे काम जालां ऑलरेडी तेजेर. एनक्रोचमेंट काम चालू आहा थंयसर ना, ऑन दी एक्सेस रस्त्याचेर. एंड बिफोर द वर्क स्टार्ट्स ते आमचे सगळे लोकल आपल्याचे स्टॉल घेवन आहात. सो बिफोर द वर्क स्टार्ट्स वी विल पुट एवरीथिंग इन ऑर्डर. गोवा 365 खातीर डायलन रॉड्रिगीस, गौतमी गांवकार आनी वैष्णवी साळगांवकार. घेऊया एक ल्हानसो विसव. विसा उपरांत येवकार पळया उरिल्ल्यो खबरो. गोमंत भंडारी समाज केंद्रीय समितीन 7 वांगड्यांक भायर काडपा संबंधीत थाराव समन केलो. तांकां सोसायटी सावन काडून उडोवपाचो एकमतान हो निर्णय घेतलो. खंय देवानंद नाईक, किशोर नाईक, संजय पर्वतकार, दिलीप नाईक, अशोक नाईक, मंगलदास नाईक, कृष्णकांत गोवेकार हांकां सोसायटींतल्यान काडून उडोवपाचो समितीन एकमतान निर्णय घेतलो. समाजाच्या मूळ पोट कायद्यांतल्या कलम 44 प्रमाण वांगड्यांक दिशाभूल करप, वरिश्ठांविशीं अनादर दाखोवप, सोसायटी निधीचो गैरवापर करप ह्या सारक्या समाज विरोधी कृतींक लागून ही हकालपट्टी चालीक लायली. समाजाचो मान आनी एकचाराची राखण करपा खातीर हो निर्णय घेतलो आनी उत्तर गोंय जिल्लो निबंधक हांकां कळयतले. गोमंतक भंडारी समाज केंद्रीय समितीन सांगले. ह्युमन रायट्स गोवा स्टेटिंग दॅट आमचे हे भुरगे, आमचे समाजाचे हे भुरगे 16 वर्सांचे 16 years old, ताका हायर एड्युकेशनाक लागून ताका OBC सर्टिफिकेट जाय. शी कम फ्रॉम व्हेरी पुअर फॅमिली फ्रॉम दुर्बाट पोंडा तालुका. आमकां एक मेसेज येयली, सर्क्युलर जाली फेसबुकाचेर आनी आमच्या WhatsApp ग्रुपाचेर की ताजेर तेजी सर्टिफिकेट त्या चेडवाची कॅन्सल करची म्हणून एक एप्लिकेशन देवानंद नाईक हू इज सेल्फ डिक्लेअर्ड प्रेसिडेंट अँड दी जनरल सेक्रेटरी सेल्फ डिक्लेअर्ड किशोर नाईक फ्रॉम पोंडा हांच्यांनी पोंडा डेप्युटी कलेक्टराक एक लेटर दिलें की तेजी सर्टिफिकेट काडची. जेन्ना आमच्या नदरेक येयलें, म्हाज्या नदरेक येयलें, एज अ वेटरन मेंबर ऑफ गोमंतक भंडारी समाज, I have filed a petition to Deputy Collector stating that you cannot deny her because on the objection of Devanand Naik, because there is a Supreme Court judgment in the case of Kumari Madhuri Patil versus Union Government plus the circular of the state government 2023 and 2007 by N.D. Agarwal, there is no need of caste certificate, Samaj certificate to obtain the caste certificate. He didn't listen to me on that particular day on 9. On 10, we moved to the Honorable Human Rights Commission. He was kind enough to listen to us, attention they have given to us.
and immediately on the same day तेंच्यांनी गोवा गव्हर्मेंटाक नोटीस इश्यू केली. The judgment was passed in 1995. We are in 2025. 30 वर्सां आमी फाटीं आसा. हाचेर कोणें दखल घेवंक ना. आमी एकट्याक खातीर गरीब भुरग्यां खातीर केलें. शिकपाक वता पळय शिक्षणा खातीर आमी कितें इलेक्शना खातीर तुमी ओबीसी SC ST ते वेगळे करतात. पॉलिटिकल भाग कडेन दवरप. एकाडेमीक पॉयंट ऑफ व्यू तो शिकता त्या भुरग्याक तर तुमी ऑब्जेक्ट करपाक लागले देवानंद नायका सारके तो हेजे कडल्यान आपल्याच कडल्यान सर्टिफिकेट हाडपाक जाय जाल्यारूच तुका पूण दितलो अशें कितें तरी सर्क्युलर पास केल्ले आसा. आनी ते बेनिफीट कितें व्हडलो आस्पेक्ट पळयात. ते विकणारे पसरे आसा ते पसरे बंद आयच्यान जरी बंद काल कितें जाल्यार ताचो हिशोब कोण कोणाकडे आसा कितें गोवा 365 खातीर साहिल नाईक, गौतमी गांवकार आनी मुजेफ शेख. मंगळारा गोंयांत ऑरेंज अलर्ट लागू आशिल्ल्यान उत्तरान दक्षिण ह्या दोनूय मालांनी मध्यम ते उटंगाराचो पावस पडपाची शक्यताय आसा. कांय वाठारांनी चड पावस पडूं येता आनी वराक 40 ते 50 किलोमीटर वेगान वादळी वारे येवपाची शक्यताय आसा. दिसभर आडवेळ्या पावसाची आनी वादळी हवामानाची शक्यताय आसा. तातूंत चडावत आनी उणें तापमान अनुक्रमान सुमार 27 डिग्री सेल्सियस आनी 24 डिग्री सेल्सियस आसतले. पुराय राज्यांत उटंगाराचो पावस आनी वादळी वाऱ्याक लागून दर एकल्याक सादूर रावपाचो सल्लो IMDन दिला. नुस्तेमाऱ्यांक दर्यांत वचपा आड स्पश्टपणान शिटकावणी दिल्या. उटंगराच्या पावसा खातीर गोंयांत ऑरेंज अलर्ट. नुस्तेमारी करप्यांक खर शिटकावणी. दर्यादेग वाठारांनी वराक 60 किलोमीटर वेगान वारे व्हांवपाची शक्यताय. मंगळारचे तापमान 27 आनी 24 डिग्री सेल्सियस. गोंयांत उटंगराचो पावस. राज्यांत हुंवारावरी जातली परिस्थिती. सलग दुसरो ऑरेंज अलर्ट जारी. ब्युरो रिपोर्ट गोवा 365. आनी आयचे कोंकणी खबराचित्र हांगा सोंपता. मेळुया फाल्यां ह्याच वेळार पळोवपाक गोवा 365 मोग आसचो.